हॅलो मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज करायचे आहे छोलेची भाजी. मी छोले संध्याकाळी भिजत घातले होते. त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, मिरची चिरून घेतली आणि हे कांदा आणि टोमॅटो कढईमध्ये तेल टाकून भाजून घेतले. चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. जर सकाळी छोले करायचे असेल तर संध्याकाळी त्याला भिजत घालायला लागतात आणि जर संध्याकाळी करायचे असेल तर दुपारी भिजत घालायचे छोले आणि त्याला कुकरमध्ये चांगले शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायला लागते. मग हे कांदा, टोमॅटो, मिरची हे सगळं कढईमध्ये भाजून घेऊन ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते बारीक झालेलं पुन्हा तेल टाकून आणि एकदा भाजून घ्यायचं आणि हे शिजलेले छोले जरा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे थोडे आणि त्यात पाणी घालून ते बारीक केलेले छोले आधी वाटायचे. मग नंतर शिजलेले ते छोले ह्यामध्ये वाटायचे. ह्यामध्ये मी धने पावडर, काश्मीरी लाल मिरची, मीठ आणि छोले मसाला टाकला होता भाजताना. आता मी हे ओतले. आता हे मिश्रण सगळं हलवून ह्याला जरा 5 मिनिटं शिजू द्यायचं आणि नंतर थोडंसं तूप घेऊन त्यात काश्मीरी लाल मिरची पावडर घालून तडका द्यायचा. म्हणजे ह्याला लाल रंग येतो आणि आमटी झणझणीत झाल्यासारखी दिसते. आता मी तूप घेतले. हे घरचं तूप आहे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झालं. मस्तपैकी लाल कलर आला आहे ना. आता मी पुऱ्या करणार आहे. पुऱ्या करण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तेलाचं मोहन आणि त्यामध्ये थोडासा गरा घालणार आहे आणि थोडंसं मीठ घालणार आणि हे तेलाचं सगळं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पिठाला तेलाचं सगळं मिक्स केल्यानंतर मळून घ्यायचे आणि 15-20 मिनटं कणिक भिजून दिली. त्याला चांगली असे मरतून घेतलं. पंधरा 20 मिनिटानंतर कणिक चांगली भिजल्यानंतर मग पुऱ्या लाटायला घेतल्या. अशा लय बारीक लय पातळ नाही, लय जाड नाही, अशा मध्यम पुऱ्या लाटून तळून घेतल्या. पुरी कशी तर फुगले, सगळ्या पुऱ्या फुगल्यात मस्तपैकी. आणि फोडणीचा भात केला होता मस्तपैकी. आम्ही जेवलो मग